नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. याआधी आपण भोपळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी बघितली, पण बरेच जण तेलकट किंवा तळलेलं असं काही खात नाहीत. तर त्यांच्यासाठी आजची ही खास पौष्टिक अशी रेसिपी. तर त्यांच्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी पौष्टिक आणि अप्रतिम चवीचे असे हे आपण आज भोपळ्याचे पराठे बनवतोय. मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता, तुमच्या जेवणामध्ये बनवू शकता. याची साल काढून याच्या मोठ्या मोठ्या अशा मी फोडी बनवून घेतलेल्या आहेत. आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आणि यामध्ये मी डबा ठेवून हा भोपळा शिजवून घेणार आहे. याच्या फोडी मी या डब्यामध्ये घालून घेते आणि भोपळा एकदा स्वच्छ धुवून घेते. यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, फक्त मी हा भोपळा एकदाच धुवून घेणार आहे किंवा सुरुवातीला धुवून घेतलात तरी चालेल. कुकरमध्ये पाणी घालायचं आहे किंवा हा भोपळा तुम्ही चाळणीवरती ठेवून वाफवून घेतलात तरी चालेल. त्याला थोडा जास्ती वेळ लागतो. कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचं, यावरती मी डबा ठेवला. या कुकरच्या डब्यामध्ये म्हणजे भोपळ्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे मी. यावरती झाकण ठेवायचं. कुकरला आता मी झाकण लावून घेते आणि हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे. 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे मी इथे मोठ्या गॅसवरती. याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे एक मस्त फ्रेश मसाला मी इथे बनवते आहे. अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. अर्धा छोटा चमचा ओवा घालायचा आहे. 2 ते 3 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. मोठ्या आहेत त्यामुळे मी 2-3 वापरल्यात. 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. मिरची घालायची आहे 1 हिरवी. आलं घालायचं आहे थोडंसं. पाणी न घालता हे आपल्याला एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 4-5. मी गॅस बंद केला आहे. कुकर थंड होतोय. मस्त असा फ्रेश हा मसाला आपला तयार झाला आहे. इथे कुकर थंड झाल्यावर मी झाकण उघडलं आहे. भोपळा एकदम छान सॉफ्ट असा शिजला आहे. जर तुम्ही सालीसहित तो शिजायला ठेवला असेल तर यावेळेस तुम्ही त्याच्या साली काढून घेऊ शकता. एकदम इझिली निघतात. हा भोपळा मी इथे एका बाउलमध्ये काढून घेते आहे. यामध्ये मी पाणी घातलं नव्हतं, पण त्याला जे पाणी सुटलं आहे ते पाणी देखील मी बाजूला ठेवते. यामध्ये मिक्स करणार नाही आहे. हा भोपळा आपल्याला आता चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे. व्यवस्थित शिजला आहे त्यामुळे एकसारखा असा लगेचच स्मॅश होतो. यामध्ये आता आपण जो फ्रेश मसाला बनवला तो मसाला यामध्ये घालायचा आहे. याच्यामुळे या पुऱ्यांची चव मस्त खमंग अशी येते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यामध्ये आपण नंतर गहू पीठ घालणार आहोत त्यामुळे यावेळेस मी मीठ थोडं जास्ती घातलं आहे. 1 चमचा धणेपूड घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार. अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे. तीळ घालायचे आहेत 2 छोटे चमचे. बारीक कट केलेली कोथिंबीर घातली. 1 मोठा चमचा बेसन घातलं आहे मी. आता हे सगळं पहिल्यांदा मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ मसाले या भोपळ्यामध्ये छान असं मिक्स होईल. हे व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता गहू पीठ घालायचं आहे. तर गहू पीठ सुरुवातीला एकदम न घालता 1 वाटी गहू पीठ मी आधी यामध्ये घालून घेते आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मला हे अजून खूप ओलसर वाटतंय तर अजून यामध्ये मी गहू पीठ घालून घेणार आहे. अजून अर्धी वाटी पीठ घातले मी यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालून हे पीठ मळण्याची गरज नाही आहे. त्यामुळे यामध्ये जेवढा ओलसरपणा आहे त्यामध्ये बसेल तेवढं गहू पीठ घालून हे मी मळून घेतले. अगदी जास्ती घट्ट झालं तर थोडासा पाण्याचा हात लावू शकता. याचे आता आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत. हा गोळा मी गहू पिठामध्ये बुडवून घेतला आहे. आता हे लाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला अगदी मोठी चपाती न लाटता छोटीशी याची चपाती लाटून घ्यायची आहे आणि याला आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावून याच्यावरती थोडंसं गहू पीठ टाकायचं. आता याचा मी त्रिकोणी फोल्ड बनवून घेते. चपातीसाठी आपण बनवतो तसंच. आता याचा मी त्रिकोणी पराठा लाटून घेते. तुम्हाला गोल हवा असेल गोल बनवू शकता. मुलांना थोडंसं असं काहीतरी वेगळं बनवून दिलं की नेहमीपेक्षा खायची इच्छा होते. त्यामुळे थोडासा वेगळा असा त्रिकोणी पराठा मी इथे लाटून घेते. लागेल तसं याला थोडं थोडं गहू पीठ लावून घ्यायचं आहे. हा लाटून घेतलेला पराठा तव्यावरती टाकून दोन्ही बाजूनी छान खरपूस असा शेकून घ्यायचा आहे. याला मी तूप लावते. तुपामुळे पराठा छान खमंग आणि खुसखुशीत असा होतो. चव छान लागते. त्यामुळे तेलाऐवजी तूप लावायचं आहे दोन्ही बाजूनी.
याआधी आपण भोपळ्याच्या बऱ्याचशाच रेसिपी बघितल्यात. भोपळ्याचं सूप असेल, भोपळ्याच्या पुऱ्या असतील, तर त्या तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंट करा, मी त्याची लिंक तुम्हाला देईन. मस्त असा खरपूस खमंग असा हा पराठा बनवून तयार आहे. फक्त दह्यासोबत सुद्धा खायला मस्त लागतो. बनवून बघा, कसा वाटला कमेंट करून सांगा. एकदम मऊसूत असा झाला आहे. डब्यामध्ये दिलात तरी सकाळी दिला संध्याकाळपर्यंत एकदम छान मऊ राहतो. बनवून बघा, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. याला तुम्ही पाहताय खूप छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन पौष्टिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.